तर आज आपण नागपूरच्या महल मार्केट बघायला जातोय. तर नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे. आधी मी ठरवले होते की ऑटोनं जाईल, बट ऊन एवढे जबरदस्त होते की मी कॅब बुक केली. पण कॅब पण तिथे महल मार्केटच्या बाहेरच सोडणार आहे. मार्केटमध्ये एवढ्या उन्हात फिरायचं आहे, तर मला ते टेन्शन आले होते की आता कसं फिरणार. पण मी हिम्मत करून निघाली आणि एवढी ट्रॅफिक बघून मला बँगलोरची आठवण आली आणि बाहेरचे ऊन बघून मला दिल्लीची आठवण आली. तर ट्रॅफिक आणि ऊन बघून मला वाटत होते की मी याच कॅबनं रिटर्न यावं, पण मी विचार केला की मी चॅलेंज घेतला आहे आणि तो तर पूर्ण करावा लागणार आहे. म्हणून मी हिमतीने मार्केटला आली आणि आल्यावर पाहिलं की सगळं मार्केट खाली होते, पूर्ण सुमसाम होते. फक्त लोक दुकान लावून बसलेले होते आणि पूर्ण मार्केटमध्ये मला असं वाटत होते की 2-4 लोकच फिरत होती. तर आता मार्केटला आलीच आहे, तर तुम्हाला मी पूर्ण मार्केट दाखवते आणि क्वालिटी वगैरे कशी आहे तेही बघूया. तर जे स्लीपर्स बघितले ते ॲव्हरेज होते, त्याची क्वालिटी नॉर्मल जी सर्वीकडे भेटते तशीच होती. पण इथं कपड्याची क्वालिटी अतिशय छान होती. मीनं खूप सारे शॉप बघितलं, तर तिकडं ड्रेसची क्वालिटी ॲज कम्पेअर टू प्राईस खूप बेटर आहे. तर तुम्ही इकडं जे डेली यूजला असतात ते तुम्ही घेऊ शकता. शॉर्ट कुर्तीज, लॉंग कुर्तीज, खूप जास्त व्हरायटीज, डिझाईन, कलर प्रत्येक याच्यात तुम्हाला भेटून जाईल. तर कापड क्वालिटी खूप छान होती. आणि थोडे पुढे आल्यावर समजले की ह्या मार्केटमध्ये 2-4 लोक नाही तर 2च लोक फिरत आहे, मी आणि माझी रूममेट. आणि जे लोक आहेत ते आमच्याकडे बघत होते की हे कधी येतात आणि काहीतरी घेतात म्हणून. आम्ही काही घ्यायच्याच आधी अचानक पावसाचे आगमन झाले आणि तेही असे तसे नाही, खूप जोरदार आणि जबरदस्त. कंटिन्यू 3 तास पाऊस चालू होता. आम्ही एका जागेवर किती वेळ थांबून होते. मला फार राग येत होता की यायच्या आधी एवढे ऊन होते आणि आता अचानक पाऊस कसा आला. तर फार चिडचिड होत होती. पण अचानक एक चमत्कार झाला जणू असं म्हणावं. देवाने माझं ऐकलं आणि आम्ही ज्या साईडला होतो त्या साईडचा पाऊस तात्पुरता थांबला आणि तिकडच्या साईडला अजूनही पाऊस चालूच होता. आणि त्या संधीचा फायदा उचलून आम्ही पटकन तिथून निघालो आणि आम्ही मेट्रोने जायचं ठरवलं, कारण मेट्रो स्टॉप तिथून जवळही होता आणि मला बघायचे होते की दिल्ली, बँगलोर आणि नागपूरच्या मेट्रोमध्ये काय फरक आहे. तर इकडे जो प्लॅटफॉर्म ओला दिसतो आहे पावसामुळे, हे तुम्हाला बँगलोर आणि दिल्लीमध्ये बघायला भेटणार नाही. आणि मेट्रोच्या मध्ये आल्यावर खूप अजीब असा स्मेल येत होता, जो की दिल्ली आणि बँगलोरच्या मेट्रोमध्ये कधीही असा स्मेल वगैरे आला नाही. तर सुरुवातीला उन्हामुळे आणि नंतर पावसामुळे मला शॉपिंग करता नाही आली, पण मला जेवढे घेता आले तेवढे मी घेतले. तर मी बँगल्स आणि 2-3 कुर्तीज घेतल्या ज्यांची क्वालिटी अतिशय छान होती आणि टिश्यू घेतले जे की मला कंटिन्यू ट्रॅव्हलिंगमध्ये लागतात. तर मार्केट वगैरे छान होते. मी सजेस्ट करेल जर तुम्हाला काही सामान घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की जावा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच.